त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही, पण ही ज्या मुंबई महाराष्ट्राची जी ज्या पद्धतीने वाट लागली जाते कशी लागली जाते मी कालच सांगितलं. मी म्हटलं अमिताभ बच्चन या देशाचे सुपरस्टार मलाही आवडणार आहे, पण नंतर मी विचार केला मी ज्या वेळेला माननीय बाळासाहेबांनी शिवसेना सुरू केली मराठी माणूस म्हटलं की संकुचित जातीय प्रांतीय हे शिक्षण आवश्यक. मी त्यावेळेला एक गोष्ट बोलतो, ज्यावेळेला ते रेल्वेचं ज्याला आंदोलन केलं किंवा इतर कोणती सगळं आंदोलन केली त्याला माझ्यावरती टीका काय जातीय प्रांतीय. मग मी मला असा प्रश्न पडतो की इतका मोठा सुपरस्टार या देशाचा अमिताभ बच्चन ज्याला आयुष्यामध्ये पहिल्यांदा त्यांचं कर्मभूमी सगळं काही इकडे या मुंबई महाराष्ट्रात गेलं, पण निवडणूक लढवण्याची वेळ आल्यावरती अलाहाबाद माझा सगळं निवडला उत्तर प्रदेश मधला एखाद्या राज्याला वरती आणण्यासाठी म्हणून अँबॅसेडरचं काम म्हणून अमिताभ बच्चनला उत्तर प्रदेशच परत दिसला. महाराष्ट्र नाही वाटला, मुंबईला मोठी करावी नाही वाटली. खरं तर या लोकांनी देशाचे अँबॅसेडर व्हायला पाहिजे, ते एका राज्याचे अँबॅसेडर होत आहे. मी फक्त एवढाच विचार करतो, अमिताभ बच्चन यांच्यासारखा जर मोठा माणूस आपल्या स्वतःच्या प्रांताचा विचार करत असेल तर राज ठाकरे कुठे चुकला? एपीजे अब्दुल कलाम यांचं एक पुस्तक आहे अग्नी पंख नावाचं, वाचा. पहिला पॅराग्राफ वाचा, पहिले 4 ओळी वाचा. 4 ओळी वाचल्यावर तुम्हाला कळेल एपीजे अब्दुल कलाम म्हणजे कोण? धर्माचे मुसलमान, पण कोण? आमचे राष्ट्रपती. स्वतः धर्माचे मुसलमान असताना देखील पहिल्या 4 ओळीमध्ये तुम्हाला अगदी सरळ कळतं की या माणसाचं काय म्हणणं आहे ते. पहिली ओळी काय? 4 की अशा एका फलाना युवका एका गावामध्ये एका तमिळ कुटुंबामध्ये माझा जन्म झाला. स्वतःला कोण म्हणून घेतात? घरी ते मुसलमान असले तरी स्वतःला कोण म्हणून घेतात? तामिळ म्हणून घेतात. लुंगी नेसतात, वरती शर्ट असतो, त्याच पद्धतीने राहतात. पुढेही कमीपणा वाटत नाही. ज्यावेळेला आता मलेशियामध्ये ज्या वेळेला काही तामिळ लोकांनी तिकडे आंदोलन केली आणि ज्यावेळी हल्ली गेली, त्यांना मारलं गेलं, पहिले तरुणांनी उठले, त्यांनी तिकडच्या पंतप्रधानाला पत्र पाठवलं. तिकडलं केंद्र सरकार आपल्या केंद्र सरकारवरती दबाव आणला आणि पंतप्रधानांना त्यांच्या पंतप्रधानांची बोलायला लागलं. आणि मग त्या तिकडच्या पंतप्रधानांनी सांगितलं की आम्ही असा अन्याय होऊ देणार नाही. होईल का तुमचं असं जाते का तो आहे बोलते का आता कोणतरी कोण उचकडून बोलेल? त्या तिकडच्या मराठी माणसाबद्दल कोणी बोलेल? सगळे मुख मिळून जा, काही म्हणत नाही, काही होत नाही. हे कुठेतरी ॲव्हरेजवरती यायला नको का प्रकरण? कोणीतरी ह्याच्याबद्दल बोलायला नको का? आणि प्रत्येक वेळेला मला अभिमान वाटतो की आता मराठी पाट्यांचं आंदोलन झालं. या मराठी पाट्यांचं जेव्हा आंदोलन झालं, कोणी केलं आंदोलन? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे कोणी आंदोलन केलं? आमच्या हाजी आराफत शेखने आंदोलन केलं. फोनवरती बघत ऐकलं होतो, फोनवरती. आणि फोनवरती आमचा हाजी आराफत शेख पोलिसांना सांगत होता की आम्ही महाराष्ट्राचे आहोत, महाराष्ट्रामध्ये तुम्ही मराठी पाट्याला बंदी घालूच कधी शकता. हे कोण बोलतोय? आमचा हाजी आराफत शेख बोलतोय. मला असा मराठी माणूस पाहिजे. त्या आपल्या गोष्टी करायला पाहिजे. नाही थांबवा नाही त्या गोष्टी कोण बघणार? प्रत्येकाला आपापल्या प्रांताबद्दल अभिमान असतो, प्रत्येकाला आपापल्या माणसाबद्दल अभिमान असतो. प्रत्येकजण जिकडे जातो तिकडे, म्हणून मी सांगतो ना की महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा उत्कर्ष झाला पाहिजे. जो या महाराष्ट्राच्या भूमीवरती प्रेम करतो त्याचाही उत्कर्ष झाला पाहिजे. पण पहिल्यांदा महाराष्ट्रावरती प्रेम करतोय सिद्ध झालं पाहिजे. आता त्या सगळ्या गोष्टी होतात हो. कधी बघा तो फ्रान्सचा पंतप्रधान बघा, कुठल्याही इतर दुसऱ्या देशाशी बोलताना पंतप्रधान त्याच्या फ्रेंच भाषेमध्ये बोलतो, दुसऱ्या इंग्रजी भाषेमध्ये बोलायला जात नाही. ते जपानचा पंतप्रधान बघा त्यांच्या भाषेमध्ये बोलतो. ही भाषा ही जी कडवट गोष्ट जी आहे ना, ही टिकवणं आवश्यक आहे. तुम्ही आम्ही ज्यावेळेला ह्या सगळ्या मराठीमध्ये ज्यावेळेला बोलायला लागू ना, इतरांनी ही भाषा शिकली पाहिजे. बाकीच्या राज्यामध्ये जातात म्हणजे स्टीलवाले कोण आपल्या बंगालला कलकत्त्याला गेले नाही,
विठ्ठल विठ्ठल हे विठ्ठल पासून सगळे जे गेलेत तर कसं त्याला बोलतात कुठची भाषा बंगाली बोलतात. टर्की जर भाषा बोललीच नाही त्यांनी तर पुढे काही कार्यक्रमच नाही उद्योगच करता येणार नाही अशी परिस्थिती आहे. आज ते सगळे लोंढे येतात काय होतात गुजरातमध्ये काय येतात तामिळनाडूमध्ये काय येतात आंध्र प्रदेशमध्ये काय येतात केरळामध्ये काय येतात कर्नाटकामध्ये याचं कारण की गेलं तर भाषा शिकायला गेल आणि आम्ही हजून पडलेलो होतो पहिल्यापासून. जे काय त्यांना आपली भाषा कळली पाहिजे आपली भाषा टिकली पाहिजे. या भाषेच्या जोरावरती अनेक राज्य अनेक देश हा आपला स्वाभिमान आपलं अस्तित्व टिकवून असतात. आणि म्हणून हे जे अस्तित्व टिकवायला पाहिजे होतं ते टिकवलं गेलं नाही ना. हे कुठून टिकवायला लागतं त्या अशा संस्थांमध्ये टिकावं लागतं. कोणत्या संस्था अशा महानगरपालिका राज्य सरकार हे कसं टिकवावं लागतं ते. आज ते सगळ्या ठिकाणी मुंबईभर जी काही बदबदपुरी जी बाकी आहे ना या बदबदपुरीचं कारण फक्त पैशावरती डोळा बाकी कुठेही काही नाही बाकी सगळा डोळा गोळा. म्हणून या मुंबईचं प्रेम असणारी या महाराष्ट्रावरती प्रेम असणारी अशा व्यक्ती तिथे मुंबई महानगरपालिकेत निवडून जायला पाहिजे. आजमध्ये अशा व्यक्ती गेल्या पाहिजेत की ज्या वेळेला अशा प्रकारचे विषय नीतीवर ठामपणे ठापिकपणे उभे राहिले पाहिजे समोर. आणि मला खात्री आहे की आमच्या निलम मात्र त्याच्यात कुठेही मागे पडणार नाही. म्हणून त्यांना आज या एका जबाबदारीने त्या काम करतील. तुम्ही जो विश्वास त्यांच्यावरती टाकाल या पक्षावरती टाकाल त्याला त्या आयुष्यात तुम्ही तडा जाऊ देणार नाही एवढा विश्वास मला आहे म्हणून त्याला उमेदवारी देण्यात आली. अहो एरवी मुलीला कुठचं विचारलं तुमचं वय काय तर सांगत नाही. कुठच्या मुलीला विचार सांगत काय मुलीला वय विचारतं कोणी. आणि ही बघा स्वतःहून सांगते 22 वर्षाची आहे. इतक्या सरळ स्पष्टपणे या अशा गोष्टीमध्ये नव्याने तरुण मुलं आणि मुली जेव्हा येतात त्याला खरंच बरं वाटतं. एका विचाराने एका स्वप्न बघून एखाद्या काही गोष्टींकडे बघून हे सगळे येत असतात. तर त्यांचे वडील कोण आहेत शिवसेनेचे गटप्रमुख आहेत त्यांची ही मुलगी. आणि म्हणून या आपल्या उमेदवार निलम म्हात्रे याला 23 तारखेला 23 तारीख ही खूप महत्वाची त्या 23 तारखेला आहे जे आपल्यातनं गेले आणि तिकडे त्यांना उमेदवारी मिळाली आहे यांच्या या सगळ्या महत्वाकांक्षा गाडायच्या आहेत आणि नवीन स्वप्नाला आपण तिकडे मुंबई महानगरपालिकेमध्ये पाठवायचं आहे. 23 तारखेला इंजिन या निशाणीवरती टीका मारून आपण कुमारी निलम म्हात्रे याला प्रचंड मतांनी आपण त्याला सगळ्यांना विजयी करावं एवढं एक आव्हान आपल्या सगळ्यांना मी करतो आणि आपली सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र.